संध्याकाळ झाली की प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो की संध्याकाळी आता आपण स्वयंपाकामध्ये काय बनवावं। तुम्हाला पण प्रश्न पडतच असेल, तर म्हणून मी तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। तर नमस्कार, मी पल्लवीज किचन 94 मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी सर्वप्रथम वांग्याची भाजी बनवायला घेतलेली आहे। तर इथे आता वाटा गरम झालेला आहे, मी तेल टाकून घेतलेलं आहे। 2 चम्मच तेल गरम झालेलं आहे। आता मी इथे मोहरी आणि जिरं टाकून घेत आहे। मोहरी आणि जिरं तडकल्यानंतर मी इथे 2 मिरची कापून घेतलेली होती आणि 1 कांदा कापून घेतलेला होता। तर ते आपण आता तेलामध्ये टाकून घेऊया आणि यांना आता 1 ते 2 मिनिट तेलामध्ये परतून घेऊ छान। तुम्ही हिरवी मिरची नाही टाकली तरी चालते, अन्यथा तुम्ही टाकू शकता। इथे मी आला लसणची पेस्ट टाकलेली आहे 1 चम्मच। हिला पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता इथे मी हिंग टाकून घेत आहे चिमूटभर, याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा चम्मच मी हळद टाकलेली आहे। 1 चम्मच धने जिरे पावडर टाक। आता मी इथे 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे। तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मी इथे 2 चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि यांना छान व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की मी 1 टमाटर कापलेला इथे टाकून घेतलेला आहे। याला पण छान मिक्स करून घ्यायचं आणि 1 ते 2 मिनिट पर्यंत शिजू द्यायचं। हे बघा टमाटर आता गललेले आहे, यांना पण एकदा एकजीव करून घ्यायचं छान। आणि इथे मी आता वांगे कापून घेतलेले होते, मी हे वांगे टाकून घेत आहे इथे आणि यांना पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ताटी झाकून मी ताटी झाकून घेतल्यानंतर ताटीवरती 1 ग्लास पाणी ठेवणार आहे, टाकून घेणार आहे पाणी आणि हे पाणी मी गरम होतपर्यंत भाजी शिजू देणार आहे। तर बघा गरम पाणी झालेलं आहे, 5 मिनिट सुद्धा झालेले आहे। मी आता चांगलं चम्मचनी मिक्स करून घ्यायचं, एकदा खरडून घ्यायची भाजी आणि हे गरम पाणी मी भाजीमध्ये टाकणार आहे, कारण हे पाणी गरम पाणी वापरल्याने भाजीची चव बदलत नाही आणि भाजीला तरी पण छान उमटते। बघा बघू शकता तुम्ही, हे बघा आपली भाजी झालेली आहे। आता मी इथे 15 मिनिट शिजू दिलेली होती भाजी आणि हे ताटावरती पाणी टाकून भाजी शिजवल्याने भाजी लवकर शिजते, त्यामुळे मला 15 मिनिट लागले, 15 मिनिटपेक्षा कमीच लागलेले होते। इथे मी आता आलूची भाजी बनवत आहे। तर 3 आलू मी उकडायला ठेवलेले होते। आता हे आलू शिजलेले आहे, मी याचे छिलके काढून घेतलेले आहे। आता यांचे आपण बाईट करून घेऊया। बाईट करून झालेले आहे। इथे तेल ठेवलं होतं मी तापायला, तेल तापलेलं आहे। आता आपण इथे जिरा आणि मोहरीचा तडका देऊया। जिरं मोहरी तडकली की मग आपण इथे लगेच 2 चम्मच मी तिखट टाकून घेणार आहे। हे सुरुवातीला तिखट टाकल्याने ते भाजीला तरी छान उमटते आणि कलर पण खूप मस्त येतो। तर मी इथे सुरुवातीला 2 चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि मी टमाटर टाकून घेते, जेणेकरून हे तिखट खूप करपलं नाही पाहिजे, याच्यासाठी मी सर्वप्रथम टमाटर टाकलं आणि इथे मी 1 हिरवा मिरच्या टाकलेला आहे कापून आणि 1 कांदा टाकलेला आहे कापलेला, यांना पण तेलामध्ये छान परतून घ्यायचं। आता मी इथे अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे 1 चम्मच, हिला पण छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि थोडा वेळ होऊ द्यायचं, 1 ते 2 मिनिट। आता इथे मी 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे, तुम्ही मिठाचं प्रमाण याच्यामध्ये सुद्धा कमी जास्त करू शकता। मी इथे थोडीशी अर्धा चम्मचपेक्षा कमीच मी हळद टाकलेली आहे इथे आणि मी अर्धा चम्मच छोटा गरम मसाला टाकलेला आहे आणि
पाऊण चम्मच मी छोटावाला धने जिरे पावडर टाकलेला आहे। यांना पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 1 मिनिट परतू द्यायचं तेलामध्ये पूर्ण मसाला। हे बघा अशा प्रकारे। आणि आता आपण ह्या आलू कापलेल्या फोडी टाकून घ्यायच्या। मी इथे अर्धा आलू बाजूला ठेवलेला होता, बाईट नाही केलेले आहे त्याचे, त्याला मी हाताने असं मिक्स करून टाकून देणार आहे। याने काय होतं, भाजीची जी ग्रेव्ही राहते ती गाढी येते, त्याच्यामुळे मी तो एक आलू मिक्स करून टाकून दिलाय। आता इथे पाणी टाकून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनिट उकळू द्यायचं भाजीला। आता 5 ते 10 मिनिट झालेले आहे। आता भाजी आपली तयार आहे। ही पण आपली आलूची भाजी तयार आहे। तर बघू शकता तुम्ही ग्रेव्ही किती मस्त। आता इथे मी पोळी बनवायला घेत आहे। तर मी सुरुवातीला आता कणिक मळून घेत आहे। इथे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि एक डो बनवून घ्यायचा। एका वेळेस जास्त पाणी टाकायचं नाही। हे बघा अशा प्रकारे डो बनवून घ्यायचा आणि याला मी 5 ते 10 मिनिट बाजूला ठेवणार आहे मुरेपर्यंत। आता 5 ते 10 मिनिट झालेले आहे, काढून घेऊया आता आपण। हे बघा आणि याला आणखी परत एकदा चांगलं मळून घ्यायचं अशा प्रकारे। आणि आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे माझे गोळे झालेले आहे बनवून। मी आता यांना थोडं तेल लावून घेणार आहे, जेणेकरून ते हवेने कडक येतात, त्यामुळे मी थोडंसं तेल लावून बाजूला ठेवणार आहे। आणि तेल लावून ठेवल्याने पोळी पण छान होते आणि गोळा पण छान सॉफ्ट राहते। तर मी इथे एका गोळ्याला ड्रायवालं कणकेचं पीठ लावत आहे आणि एकाला तेल लावत आहे। याने काय होते, मी दोपुड्या पोळ्या बनवत आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने हे पोळी बनवून राहिलेली आहे। हे बघा आपली पोळी झालेली आहे तयार। मी तवा ठेवलेला होता तापायला गॅसवर, तवा झालेला आहे गरम। आता आपण पोळी टाकून घेऊया। अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची, खूप जाडी पण नाही आणि खूप पातळ पण नाही। मी आता पोळी टाकून घेतलेली आहे तव्यावर। एका साइडने झाली की थोडीशी की आपण पलटवून घ्यायची। बघा अशा प्रकारे झालेली पाहिजे। आता हिला थोडे थोडे बबल्स येऊन राहिलेले आहे, तिला थोडं असं वरती उचलून पुन्हा एकदा तव्यावर टाकून घ्यायचं आणि एका साइडने आता कापडाने शेकून घ्यायचं। हे बघा मधामधून छान फफी झालेली आहे, बघू शकता तुम्ही। हे काटं पूर्ण कापडाने असं दाबून शेकून घ्यायचे, शिजवून घ्यायचे, जेणेकरून कच्चे राहिले नाही पाहिजे। आणि आता मी पोळी पलटवून दुसऱ्या साइडने पण शेकून घेत आहे। अशा प्रकारे शेकून घ्यायचं। याची आरामात अशी 2 पानं अशी आरामात निघतात। अशा प्रकारे जर पोळी बनवली तर 2 पानं आरामात निघून जातात। मी तुम्हाला दाखवते आता। हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचे। हे आपोआपच दोन्ही काटं साइडला निघून जातात शेकल्यानंतर। हे बघा अशा प्रकारे 2 पानं निघतात आरामात। आता आपण दुसरी पोळी पण टाकून घेऊया। हिला पण आता पलटवून घ्यायचं आणि हिला पण मी आता एका साइडने कापडाने शेकून घेणार आहे। चांगलं व्यवस्थित शेकून घ्यायचं, म्हणजे त्या पोळीचे दोन्ही भाग व्यवस्थित निघतात। हे बघा मी दोन्ही साइडनी शेकून घेतलेली होती दुसरी पण पोळी आणि हिचे पण दोन्ही पानं असे सहज निघून जातात। हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचे गरम गरम, थंड झालं तर निघत नाही। तर बघा आपली थाली तयार आहे। तर तुम्ही पण अशा पद्धतीने झटपट अगदी अर्ध्या तासामध्ये बनवू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।